मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सुधारित आवृत्ती पार्ट 1. संकल्पना कायरल व्हेंचर्स आणि लेखन श्री अमेय अरुणा जाधव. चॅप्टर 15. बरं, मी सांगितलेला होमवर्क केला का सगळ्यांनी? हसतच सर्वांकडे बघत बाळकृष्ण पंतांनी विचारलं. हो, सर्वांनी एकत्रच उत्तर दिलं. पण त्यांच्या फडफडणाऱ्या प्रकाशाची वेगळीच छबी आज गुरुजींच्या चेहऱ्यावर पसरली होती. छान. तर आज आपण एकेकाचा अनुभव ऐकूया. सर्वांनी अगदी शॉर्टमध्ये स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करा. आपण या रांगेतून सुरुवात करू. हां, सांगा तुम्ही. बाळकृष्ण पंतांनी विचारताच समोरील रांगेतील एक मध्यमवयीन स्थूल बाई आपला अनुभव सांगण्यास उभी राहिली. गुरुजी, मी आज सकाळी उठले तीच काहीशी उशिरा. योगाच्या सेशनला जाण्यास उशीर होणार होता हे दिसतच होतं. मी पहिल्यांदाच या शिबिराला आली आहे. घाईघाईने आवरून धावपळ करत मी योगा सेशनला पोचली. गुरुजींनी तिकडे योगाभ्यासला सुरुवात केली होती. मी अर्ध्यातूनच तो करायला बसले, पण नाही लक्ष लागलं माझं. त्यानंतरचा माझा पूर्ण दिवस मी याबद्दल हळहळ करण्यातच घातला. आणि गुरुजी, खूप गिल्टी वाटते अजून पण, ती बाई म्हणाली. ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे या गिल्टमुळे, या हळहळण्यामुळे तुम्ही दिवसभर ध्यान करू शकला नाहीत, शुद्धीत राहू शकला नाहीत, बरोबर ना? बाळकृष्ण पंतांनी विचारलं. बाईनं मान डोलवली. होतं असं सुरुवातीस. आपण मनाला बंधनात ठेवू बघतो, जबरदस्तीने त्याच्याकडून ध्यान करून घेण्याचा प्रयत्न करतो. मग ते मन पळणारच. जबरदस्ती कोणालाही नको असते. प्रेमाने गोंजारून मनाला सवय लावा, त्याला शुद्धीत राहण्याची आवड निर्माण करा. मग असं नाही होणार. स्मित करत बाळकृष्ण पंत म्हणाले. बाळकृष्ण पंतांनी पुढे नजर फिरवली. त्या बाई शेजारील म्हाताऱ्या व्यक्तीकडे त्यांनी बघितलं आणि त्यांना आपला अनुभव शेअर करायला सांगितलं. थरथरतच ती म्हातारी व्यक्ती उठली. तुम्ही बसून तुमचा अनुभव शेअर केला तरी चालेल. खुर्चीवर बसल्या बसल्या बाळकृष्ण पंत म्हणाले. नाही, मी उभा ठीक आहे, नाही त्रास होत मला काही. गुरुजी, मी सुरुवातीपासूनच योगा ध्यान करतो. केंद्रीय ध्यानात एका गोष्टीवर चित्त एकाग्र करून मी बराच वेळ बसतो. पण शुद्धी ध्यान ही गोष्ट जरा वेगळी आहे. म्हणजे केंद्रीय ध्यानात तुम्ही एका जागी स्थिर बसून असता, शारीरिकदृष्ट्या अचल असता, त्यामुळे मन एका ठिकाणी स्थिर करणं सोपं जातं. पण शुद्धी ध्यानात तुम्ही तुमची रोजची कामे करत असता आणि ती शुद्धीत राहून करणं काहीसं कठीण वाटतं. पण प्रयत्न केला. कधी कधी शुद्धीत राहून काम करणं जमत होतं, तर कधी मन हरवत होतं. पण एक जाणवलं, शुद्धीत राहून एखादं काम जर मी करत असेन तर ते काम चांगल्या तऱ्हेनं होतं गुरुजी, आणि ते काम करण्याचा आनंदही मी घेऊ शकतो. शिवाय तुम्ही जसे मागच्या वेळी सांगितले, शुद्धीत राहून काम केल्याने एक्सेप्टन्स वाढतो. मी एखाद्या गोष्टी शुद्धीत राहून केल्यास त्या मी लगेच स्वीकारतो आणि त्यामुळे त्या एक्सेप्टन्सच्या पाठोपाठ ती जबाबदारीही येते. छान. म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीचा अनुभव आला तर तुमचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. छान छान. अजून कोणाला आपला अनुभव शेअर करायचा आहे? सर्वांकडे बघत गुरुजींनी विचारले. राहुल शुद्धी ध्यान करत असला तरी त्याला जास्त वेळ शुद्धीत राहणं अजूनही जमत नव्हतं. त्यामुळे असा अनुभव त्याला तरी आता आला नव्हता. इतर कोणास तसा अनुभव आला आहे का हे पाहण्यासाठी त्याने जमलेल्या माणसांवरून नजर फिरवली. 9-10 जणांचेच हात वर होते. त्याने साहिलकडे पाहिलं. साहिलचा हातही खालीच होता. आश्चर्य, तुला असा अनुभव आलेला नाही? साहिलना कोपराने खुणावत राहुलनं विचारलं. नाही, असं नाही, आलाय मलाही अनुभव आणि येतो तसा नेहमीच. पण हे लेक्चर्स विशेषतः तुमच्या नवख्या लोकांसाठी आहेत, ज्यांनी याबद्दल कधीच ऐकलेलं नाही. माझा अनुभव तुमच्यापेक्षा वेगळा असणार. मी गेली 3 ते 4 वर्ष झालं शुद्धी ध्यान करतो, त्यामुळे माझा अनुभव ऐकून वाटेल की याला कसं काय जमतंय. आपल्याला नाही याचा अनुभव आहे, फरक असणार ना. सो उगाच कुठेतरी कॉम्प्लेक्स येण्याचा चान्स असतो. म्हणून मी माझे अनुभव सांगण्यापेक्षा तुमचे अनुभव ऐकून शिकतो. हळू आवाजात साहिल म्हणाला. एव्हाना बाळकृष्ण पंतांनी हात वर असलेल्यांपैकी
एकाच त्याचा अनुभव सांगण्यास उभंही केलं. मध्यमवयीन माणूस होता तो, वयाने 40-45च्या आसपास असावा. थोडासा उंचीला कमी, वर्णाने काळा सावळा, तरी चेहऱ्यावर तजेला. गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 दिवस मी शुद्धी ध्यान करतोय आणि मला नेहमीची कामे करण्यात भरपूर मजा येते. उगाचच करायची म्हणून कामं करण्यापेक्षा अशा अर्थपूर्णतेने काम करायला बरं वाटतं जरा. अगदी आजचंच बोलायचं झालं म्हणजे दुपारच्या वेळी जेवण झाल्यानंतरच असंच बसलो होतो आणि माझ्या मनात खेळणाऱ्या विचारांकडे बघत होतो. काही विचार असेही होते की ज्यांच्याकडे बघून मला वाटलं की मी असाही विचार करतो, या लेवलचा विचार मी करू शकतो. अर्थात ती रिॲक्शन येऊन गेली चुकून मनात, पण कमीत कमी मला माझ्या मनात खोलवर असलेले विचार तरी समजले. थोडा कॉन्फिडंटली एकदम त्या माणसाने आपला अनुभव सर्वांसमोर मांडला. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. असा अनुभव बहुतेकांना आला असेलच, किंवा नीट शुद्धी ध्यान केले तर हळूहळू येईल. आपण मनुष्य प्राणी आहोत आणि प्राणी म्हटला की त्याच्यात दोष असतातच, आपल्यातही आहेत. आपणही दुसऱ्यांकडचे पैसे, संपत्ती बघून जळतो. दुसऱ्यांची सुंदर पत्नी बघून कदाचित आपल्याही मनात चलबिचल होते. हे विचार दाबू नका, त्यांना बाहेर पडायचा योग्य तो मार्ग द्या. बाहेर कसे पडणार हे विचार? एक तर कृतीने किंवा विचार करून झाल्यावर. थोडं बोल्ड एक्झाम्पल आहे, पण ऐका. आता समजा मला माझ्या शेजाऱ्याची बायको आवडते, पण मी मनाला खडसावलं की काय विचार करतोयस तू, हे चुकीचं आहे, हे पाप आहे, पुन्हा असा विचार येऊ देऊ नकोस. तर काय होईल? त्या विचाराला बाहेर पडायला रस्ताच सापडणार नाही. मग मनाच्या कुठल्या तरी अंधाऱ्या खोलीत तो दडून बसेल, बाहेर पडायची वाट बघत. आणि मग कधी ती शेजाऱ्याची बायको तुमच्या समोरून एकटीच असताना किंवा तिच्या घरी एकट्याने असताना हा क्षुल्लकसा विचार एकदम विराट रूप धारण करून तुमच्या मनासोबत मेंदूचाही ताबा घेईल आणि काहीतरी विकृतीने, वाईट ॲक्शनने हे विचार बाहेर पडणार. म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होऊ शकतं, जोर जबरदस्ती होऊ शकतं. हे सगळे विचारांचेच परिणाम आहेत. मी तर म्हणेल हे कोंडलेल्या विचारांचे, दमित विचारांचे परिणाम आहेत. या उलट हे विचार तुम्ही मनात येऊ द्या. तुम्ही मनात येऊ दिलत आणि तटस्थतेने त्याच्याकडे पाहिलत तर वेगळा परिणाम साधू शकतो. ते विचार तुमच्या मनाचा ताबा घेण्याच्या, मेंदूला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील, पण आपण तटस्थ असल्यानं काही लेबल त्या विचारांना लावत नसणार. म्हणजे चांगलं, वाईट, न्यूट्रल काही नाही, फक्त बघतोय, काही घेणं नाही. त्या विचारांना त्याच्यामुळे मनात जम बसवताच येत नाही आणि त्यांना बाहेर पडावं लागतं. म्हणजे इथे दमनही होत नाही आणि कोणती विकृत प्रकारची ॲक्शनही घडत नाही. लक्षात ठेवा, एनी थॉट, एनी इमोशन इज ॲक्सेप्टेबल बट नॉट एनी ॲक्शन. पुन्हा ऐका मी काय सांगतोय ते. एनी थॉट, एनी इमोशन इज ॲक्सेप्टेबल बट नॉट एनी ॲक्शन. आपण रिॲक्ट होणे आणि रिस्पॉन्स देणे याच्यातला फरक समजायला हवा. जेव्हा मनात असे विचार येतात तेव्हा जर आपण अरे बापरे किती घाण विचार करतोय मी, अशी रिॲक्शन दिली तर त्या विचारांना खत पाणी घालण्यासारखं होतं. मग ते विचार असे नाहीत तर ते मग तसे फुलतात. तुम्ही अशी रिॲक्शन दिली तर तुम्ही स्वतःचाच तिरस्कार करू लागता. लक्षात येते? विच इज नॉट गुड. सो रिॲक्ट होण्यापेक्षा अशा विचारांना रिस्पॉन्स द्या. जेव्हा केव्हा असे विचार तुम्हाला त्यांच्या प्रेझेन्सची जाणीव करून देतील तेव्हा जस्ट त्यांना एक्नॉलेज करा की हो, मी तुझी उपस्थिती ॲक्सेप्ट केली. जेव्हा तुम्ही रिॲक्ट होण्याऐवजी रिस्पॉन्ड करता तेव्हा त्या विचाराला मनातून निघून जावंच लागतं. एकदा का तुम्ही तुमच्या अंतरंगात उठणाऱ्या विचारांना ओळखू लागलात, शुद्धीत जगू लागलात की जसे आधी मी तुम्हाला सांगितलंय तसे तुम्ही परिस्थितीचा स्वीकार करता, जबाबदारी घेता. पण पुढे काय? पुढे येतो कसोटीचा क्षण. प्राप्त परिस्थितीत तुम्ही घेणार असलेला निर्णय. एकदा का तुम्ही ठरवले की तुमच्या आयुष्याला तुम्ही जबाबदार आहात तेव्हा पुढचा टप्पा असतो निर्णयाचा. तुम्ही घेतलेले निर्णयच मग तुमच्या आयुष्याला दिशा देतात. हो, पुन्हा एकदा मागचं उदाहरण आठवा.
समजा तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये प्रमोशन नाही मिळालं, तुम्ही परिस्थिती ॲक्सेप्ट केली, स्वतःच्या आयुष्याची जबाबदारीही घेतली, पण जबाबदारी घेतल्यानंतर योग्य निर्णय जर का तुम्ही घेतला नाही तर उपयोग काय? सेल्फ सबोटाज करणार तुम्हाला कळलं की तुमच्याकडे काही स्किल्स नाही ज्यामुळे तुम्हाला प्रमोशन मिळालं नाही, तर तुमचा निर्णय असला पाहिजे त्या स्किल्स शिकण्याचा, ना की कंपनी सोडण्याचा. ही कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीतही गेलात आणि तुमच्याकडे त्या स्किल्सच नाही, तर पुन्हा तुमच्याबरोबर हेच होणार ना. जास्तीत जास्त चान्सेस आहे असं होण्याचं. हो, पण तुमच्याकडे प्रमोशनसाठी आवश्यक असणारे सर्व स्किल्स आहेत, तुमचा परफॉर्मन्सही उत्तम आहे, तरीही जर तुम्हाला प्रमोशन मिळालेलं नाही तर जरा वेगळा विचार करू शकता तुम्ही ते ऑफिस सोडण्याचा. मग त्यावेळेला तो ऑफिस सोडण्याचा निर्णय योग्य असेल. मी नाही म्हणत की प्रत्येक वेळी तुमचा निर्णय योग्यच असेल, कधी कधी चुकेलही, लक्षात घ्या. पण एकदा चुकलेला निर्णय सुधारता येतो आणि तुम्ही शुद्धीत जगत असलात की असे निर्णय सहसा कमीच चुकतात. बाळकृष्ण पंत बोलत होते. कोपऱ्यात कुठेतरी सुरू असलेली कोणाची तरी चुळबुळ बाळकृष्ण पंतांना जाणवली. त्यांनी वळून तिथं पाहिलं तर एक तरुण चेहऱ्यावर कुठलेसे प्रश्नचिन्ह घेऊन कसला असा विचार करत होता. काय झालं, कुठल्या विचारात आहात का? त्याच्याकडे पाहत बाळकृष्ण पंतांनी विचारलं. अचानक गुरुजींचा रोख आपल्याकडे वळलेला पाहून तो तरुण घाबरला. बावरून तो गुरुजींकडे पाहू लागला. अरे घाबरतोस कशाला, मी काय खाणार थोडी नाही तुला. तुझ्या चेहऱ्यावरचा गोंधळ बघून जाणवलं की तुला माझ्या बोलण्यातील काही गोष्टी पटलेल्या नाही, खरं ना? बाळकृष्ण पंतांनी गोड हसत विचारलं. हो, म्हणजे गोष्टी पटल्यात, पण त्या रिअल लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायला कठीण जाईल मला, थोडंसं चाचरतच तो तरुण म्हणाला. बरं, अशा कुठल्या त्या गोष्टी आहेत? बाळकृष्ण पंतांनी विचारलं. गुरुजी, मी एक बिझनेसमॅन आहे, माझ्या डोक्यात सतत पैसा कमवण्याच्या वेगवेगळ्या विचार घुटमळत असतात. या विचारांकडे केवळ तटस्थ नजरेने बघून त्यांना डोक्याबाहेर काढलं तर मला बिझनेस अशक्य होऊन बसेल. मग मी पोटा पाण्यासाठी काय करावं? काय करावं म्हणजे बिझनेस आहे ना तुझा, मग बिझनेसच करायचा, अजून कशाला काय करायला हवं? आणि बिझनेसचे विचार डोक्याबाहेर काढण्याची गरज काय? गुरुजी, गुरुजी मला तुम्ही सांगा, मी वाचलेलं आहे की गरजेपेक्षा जास्त पैसा कमवणं चुकीचं आहे ना, मग अशा विचाराला डोक्याबाहेर काढायला नको. त्याच्या त्या शंकेवर बाळकृष्ण पंत हलकेच हसले. त्यांना असं हसताना पाहून थोडे भुचकळ्यात पडला तो तरुण. बाबा, कोणी सांगितलं की पैसा कमवणं हे चुकीचं आहे? आपल्याकडे ना फार पूर्वीपासून काही लोकांनी ही कन्सेप्ट तयार केली आहे की पैसा कमवणे चुकीचं आहे. एखाद्याने पैसा कमवला तर आपण म्हणतो चुकीच्या मार्गाने कमवला असेल का, चांगल्या मार्गाने त्याने कमवला असेल ना. आणि मी तर म्हणतो जगातल्या प्रत्येक चांगल्या माणसाने पैसा कमवावा, भरपूर कमवावा, कारण चांगुलपणाची कामे करण्यासाठी त्याला हा पैसा उपयोगी पडेल. मोठमोठ्या व्यक्तीने देखील याबद्दल सांगितलेत. समर्थ रामदास म्हणालेत की अधिक प्रपंच करावा नेटका, मग पाहावा परमार्थ. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सर्वथा ह्याची क्रिया करावी. आणि अजून एक वाक्य आहे ना की वैभव प्रपंची वेचावे, अंती रामाशी स्मरावे, राम तयासी पाहावे कृपाळूपणे. रामदास स्वामी आधी प्रपंच करायला सांगतायत ना, आणि तोही नेटका. संपत्ती मिळवणे हा प्रपंचाचाच एक भाग आहे, त्यात गैर काहीच नाही. हो, पण संपत्ती गैरमार्गाने मिळवलेली नसावी. आणि खरं तर संपत्ती मिळवणं हे आयुष्य जगण्यासाठी असलेले एक मोटिवेशन आहे. अब्राहम मस्लो एक मोठा मनोवैज्ञानिक आहे, त्याने ही थिअरी डेव्हलप केलेली आहे. तो काय म्हणतो, जीवनातील आवश्यकतेनुसार माणसांची उत्क्रांती होते. पहिली आवश्यकता बेसिक, अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण. दुसरी आवश्यकता सुरक्षा, तिसरी प्रेम, आणि चौथी आवश्यकता जी आहे ती आहे आदर, सेल्फ इस्टीम, इगो, पॉझिटिव्ह इगो, वेल्थ क्रिएशन, आणि मग शेवटी येतं आत्मज्ञान. सो आत्मज्ञान होण्या अगोदरची आवश्यकता आहे वेल्थ क्रिएशन. जोपर्यंत ही वेल्थ कुठल्या वाईट गोष्टीसाठी जमा केली जात नाही तोपर्यंत मला नाही वाटत यात काही चुकीचं आहे म्हणून.
बरं, पटलं का आता बोलणं माझं? हसतच बाळकृष्ण पंतांनी विचारलं. त्या तरुणाच्या चेहऱ्यावरती समाधान होतं. बाळकृष्ण पंतांचं बोलणं त्याला पटलेलं दिसत होतं. तो बसला खरा, पण राहुलच्या डोक्यातील भुंगा पुन्हा एकदा त्याचं डोकं पोखरू लागला होता. गुरुजी, मी काय विचारू? हात वर करत राहुलनं विचारलं. हो, नक्की विचार ना. गुरुजी, आता तुमच्या बोलण्यात तुम्ही म्हणालात की मॅस्लोच्या जीवन थेअरीत 4थ्या नंबरवर आहे सेल्फ इस्टीम, ज्यात वेल्थ क्रिएशनसोबत इगो डेव्हलपमेंट असल्याचं तुम्ही म्हटलात, इफ आय एम नॉट रॉंग. मी एका आर्टिस्टला भेटलो, ती म्हणाली की लोकांच्या कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या की पॉझिटिव्ह इगो तिचा बिल्टअप होतो. पण लहानपणापासून आपण शिकलो आहे की इगो चुकीचा आहे, त्यामुळे तुमचे रिलेशन खराब होतात, तुमच्या करिअरमध्येही प्रॉब्लेम येतात. मग तरीही हा इगो ह्युमन नीड्स कशी असू शकते? म्हणजे हे जरासं स्ट्रेंज नाही का वाटत तुम्हाला? राहुलने कधीपासून आपल्या डोक्यात बुणबुणणारा भुंगा अखेर बाहेर काढला. इगो इगो चुकीचा आहे असं तुला कोणी सांगितलं? तू विश्वास ठेवलास आणि तू हे दुसऱ्यांना सांगशील आता. पण तुझ्यात इगो आहे का ते आधी मला सांग. माझ्यात आहे कदाचित. राहुल, तुझ्यामध्ये इगो आहे का नाही हे तुला माहीत नाही, आणि जरी तो असला तरी तो पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे माहीत नाही. तेव्हा अशा वेळी इगो चुकीचा आहे, वाईट आहे असं तुझं म्हणणं तुर्तास तरी रास्ता नाही आहे. असो, पण चांगलं केलंस तू हा प्रश्न विचारलास. थोडक्यात आज जितकं मला सांगता आलं तितकं मी सांगितलं. अर्थातच त्याने तुझं समाधान झालेलं नसेल, असू दे. तुझी ही क्युरिओसिटीची आग अशीच पेटती राहू दे. कसं आहे की हा विषय जरा गहन आहे, कमी वेळात त्याच्याबद्दल फारसं बोलता येणार नाही. पुढच्या लेक्चरमध्ये त्याबद्दल सविस्तर बोलू. ठीक आहे ना? राहुलने मान डोलावली. त्याच्या डोक्यात भुणभुणणारा भुंगा अजून डोक्यातून निघालेला नसला तरी काही काळापुरता शांत तरी नक्कीच झाला होता.